नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर इथे मी बनवलेले आहेत खानदेशी पद्धतीचे मिक्स डाळीचे वडे। हा व्हिडिओ मी अगोदरच बनवून ठेवलेला होता, पण थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेलेला होता, पण काही हरकत नाही, तो व्हिडिओ मी आता अपलोड करते। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। खानदेशात मुगाच्या डाळीचे म्हणजेच उन्हाळी वाळवण हे कशा पद्धतीचे मुगाच्या डाळीचे वडे करतात, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता पण तुमचे वडे तर झालेलेच असतील, पण पुढच्या वर्षी तुम्ही नक्की ह्या पद्धतीचे वडे ट्राय करून बघा। चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी हे वडे बनवून घेतलेले होते बघा। वडेही छान असे मस्त वाळून झालेले आहेत आणि मी ते आता डब्यात भरून दिलेले आहेत। आता या पुढची रेसिपी तुम्ही बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। वडे बनवण्यासाठी इथे मी 1 किलो हरभऱ्याची डाळ, तसेच 1 किलो मुगाची डाळ, 1 पाव मठाची डाळ आणि 1 पाव चवळीची डाळ, ह्या सर्व डाळी मी रात्री भिजत घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्व डाळी आपल्याला सकाळी मिक्सरमधून बारीक काढून घ्यायच्या आहेत। रात्रभर आपल्याला ह्या डाळी भिजत घालून घ्यायच्या आहेत। इथे सकाळी छान अशा डाळी भिजून झालेल्या होत्या, त्यानंतर मी आता ह्या सर्व डाळी मिक्सरमधून बारीक करून घेते। मुगाची, मठाची, चवळीची, हरभऱ्याची ह्या सर्व डाळी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी लसूण, लाल मिर्च पावडर, जिरे, मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्यासोबत बारीक करून घ्यायची आहे। इथे बघा मी सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। ह्या वड्यांची भाजी तुम्ही एकदा ट्राय करून बघा। खूप छान अशी भाजी लागते वड्यांची आणि शिजायलाही वेळ लागत नाही। खानदेशात ह्या प्रकारचे वडे करतात आणि इकडे मराठवाड्यामध्ये जे असतात ते तोडून वडे करतात, त्या वडे शिजायला थोडासा वेळ लागतो, पण हे वडे अगदी पटकन होतात। आपली भाजी फोडणी देऊन द्यायची, नंतर पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे वडे त्यात टाकायचे आहेत। अगदी 15 ते 20 मिनटात आपली भाजी बनून तयार होते। इथे मी हे सर्व लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि डाळी काढताना जास्त पाणीही आपल्याला घालायचं नाही आहे, की जेणेकरून ते पातळ होईल। फक्त हरभऱ्याच्या डाळ काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागतं, तेही थोडंसं नॉर्मल पाणी आपल्याला वापरायचं आहे। इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर खानदेशात हे वडे आपले पत्र असतात त्या पत्रांवर घालतात। इथे मी प्लास्टिकवर घालणार आहे हे वडे। खूप छान असा सुवास, वड्यांच्या पिठाचा खूप छान असा सुवास येत होता। तुम्ही बघू शकतात वड्यांचे पीठ इथे मी गच्चीवर आणलेलं आहे मिक्स करायला। इथे मी हरभरा डाळीची चाळणी असते ती एक घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे वड्यांचा एक झारासुद्धा घेतलेला आहे। मी दोघांनीही वडे करून बघणार आहे। इथे मी अगोदर चाळणीने वडे करून दाखवते तुम्हाला, त्यानंतर झाऱ्याने करून दाखवणार आहे। ज्याचे छान आले त्याचे वडे मी करणार आहे। इथे चाळणीचे थोडेसे असे जाड येत होते वडे, त्याच्यामुळे मी ते चाळणीचे काही केले नाही, मी त्या झाऱ्याचे वडे केलेले आहेत। खूप छान असे वडे होतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे, पण ज्यांचे वडे अजून झालेले नसतात त्यांनी एकदा नक्की करून बघा। हे बघा, एकदा मी जवळून दाखवते तुम्हाला। चाळणीने ह्या पद्धतीने वडे टाकले जात आहेत। आता मी ह्या झाऱ्याचे वडे टाकून बघते, मला जे आवडले मी त्याचे वडे घालणार आहे। हे झाऱ्याचे खूप छान असे बारीक येत आहेत, तर त्यामुळे मी झाऱ्याचेच घालणार आहे वडे। अगदी झटपट होतात, अर्धा ते पाऊण तासात जवळजवळ हे वडे होऊन जातात आणि ते वडे तोडायचं म्हटल्यावर त्याला खूप वेळ लागतो, अगदी झटपट होऊन जातात। आता तुम्ही म्हणाल ह्या वड्याची भाजी कशी करायची, तर ह्या वड्याची तुम्ही कांदा घालूनही भाजी करू शकतात, कांदे वडे म्हणून। त्यानंतर मसाल्याचे वडे करू शकतात, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालूनही याची छान अशी भाजी होऊ शकते। खूप छान अशी कांदे वड्याची भाजी तर खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत। इथे मी आता हे सर्व वडे टाकून घेते। त्याचबरोबर वडे वाळले की मी तुम्हाला ते वडे नक्की दाखवेल। इथे वाळून ह्या पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत।
हे वडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.